सह्याद्री प्रेमात वेडा करणारा रतनगड. आज मी तुम्हाला रतनगडवरील काही ऐतिहासिक वास्तू व अमृतेश्वर शिव मंदिर दाखवणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, पावसाळ्यातील महाराष्ट्राच्या 12व्या भागात आपण 400 किलोमीटर प्रवास करून पोहोचतो रतनवाडी गावामध्ये. रतनगड पाहण्यासाठी 2 वाटा आहेत. एक वाट साम्रत गावातून व एक वाट रतनवाडी गावातून. साम्रत गावातून तुम्ही पोहोचता त्रिंबक दरवाजापाशी व रतनवाडी गावातून तुम्ही पोहोचता गणेश दरवाजापाशी. रतनवाडीतून ट्रेक करण्याचा प्लस पॉइंट हा आहे की तुम्ही दर्शन घेऊ शकता अमृतेश्वर शिव मंदिराचे. हे मंदिर 1200 वर्ष जुने व हेमाडपंथीचे असून मंदिराच्या भिंतींवर पिलरवर कोरीव काम केलेले पाहायला भेटते व मंदिराच्या बाजूला पुष्करणी लेक आहे. हे सर्व पाहून मंदिराचे दर्शन घेऊन आम्ही रतनवाडी ट्रेक सुरू करतो. हा ट्रॅक 6 किलोमीटरचा इतका असून पुढे 4 ते 5 तासांची चढाई आहे. जाताना तुम्हाला कधी खाडा चढ तर कधी उतार, कधी मोकळे पठार तर कधी घनदाट जंगल हा असा ट्रॅक आहे. या सर्व निसर्गाचा आनंद घेत आम्ही पोहोचतो गणेश दरवाजापाशी, जो गडाचा पहिला दरवाजा आहे. तिथून थोडं वर आल्यावर आपल्याला हनुमान दरवाजा पाहायला भेटतो, जो गडाचा दुसरा दरवाजा आहे. इथे पोहोचण्यासाठी संध्याकाळचे 6 वाजले होते. गडावर धुकं जास्त असल्यामुळे आम्ही रत्नाई देवी मंदिरामध्ये रात्र घालवून दुसऱ्या दिवशी सकाळी रत्नाई देवीचे दर्शन घेऊन गड फिरायला सुरुवात करतो. गडावर धुकं जास्त असल्यामुळे हनुमान दरवाजा या धुक्यामध्ये खूपच सुंदर दिसत होता. तिथून पुढे आल्यावर आपण पोहोचतो या बुरुजापाशी. हा बुरुज इतका सुंदर आहे की इथे कोणताही ट्रॅकर बिना फोटो व्हिडिओ काढता जात नाही. तिथून उजव्या बाजूने पुढे आल्यावर हे कुंड पाहायला भेट. हे कुंडाचे पाणी प्रवरा नदीचं उगमस्थान असून तिथून पुढे जाताना खरंच समाधान वाटत होतं. ही हिरवळ, हे फूल, हे धोकं खरंच कायमस्वरूपी हे सर्व आठवणीत राहणार होतं. पुढे येऊन आपण पोहोचतो त्रिंबक दरवाजापाशी, जो की गडाचा तिसरा दरवाजा आहे आणि इथे येण्यासाठी सामरज गावातून सुद्धा रस्ता आहे. इथून नवीन मित्रांसोबत आपण पोहोचतो नेडे या ठिकाणी. हा रतनगडचा टॉप व्ह्यू पॉइंट आहे आणि असे सेम राजगडवर सुद्धा आहे. नेडे पासून खाली आल्यावर या पाण्याच्या टाक्या पाहायला भेटतात व या ठिकाणी दगडात कोरलेली एक मूर्ती व पिंड सुद्धा पाहायला भेटते. त्याच पायवाट्याने पुढे आल्यावर कल्याण दरवाजा पाहायला भेटतो, जो की गडाचा चौथा आणि शेवटचा दरवाजा आहे. आणि इथून आपण पोहोचतो कडिलोट या ठिकाणी. या ठिकाणाहून सह्याद्रीचे असे नजारे दिसतात की बासच. तर मित्रांनो, तुम्ही हा किल्ला बघितलाय का हे कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि जर नसेल बघितला तर ही रील सेव्ह करून ठेवा आणि शेअर करा तुमच्या ट्रॅव्हल पार्टनरला.